मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद राहणार आहेत। आझाद मैदानाबाहेरील मार्गही बंद राहतील। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी खुला होईल। वाहतुकीच्या बदलामुळे पोलिसांना वाढीव कुमक देण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जय, नक्कीच आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते आझाद मैदानावरती सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय आणि या सर्वमुळे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळतं आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती आता मुंबई वाहतूक पोलिसांकडून सुद्धा काही रस्त्यांमध्ये वाहतुकीचे बदल जे आहेत ते करण्यात आले आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण आझाद मैदानाचा परिसर खरं तर 5 पदरी रोड आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम सीएसटी मुंबई सीएसटी ते महापालिकेच्या कार्यालयाजवळ येणारा हा वाहतूक जो आहे तो सध्या बंद करण्यात आला आहे। त्याचसोबत आपण दुसरीकडे पाहिलं तर जे पूलवरून येणारा मार्ग जो आहे तो मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागच्या बाजूने खरं तर देण्यात आला आहे। त्यासोबत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मेट्रो जंक्शन ते सीएसटी स्थानकाजवळ येणारा रोड सुद्धा आपण पाहू शकता हा बंद करण्यात आला आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी आझाद मैदानाचा हा परिसर आहे। या ठिकाणीवरनं येणारा सुद्धा रोड जो आहे तो हा बंद करण्यात आला आहे। दुसरीकडे आपण पाहिलं मंत्रालय ते सीएसटी ठिकाणी येणारा हा रोड सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। नक्कीच जय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।